बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड. मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड. निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. गोट्या, तुझी इच्छा याच्याबद्दल तुझा जिव्हाळा पाहून मी अगदी गलबलून गेलो. तुझ्या अभिमानानं माझा ऊर अगदी भरवून आलाय. माकड चेष्टा करणारा गोट्या इतक्या गंभीरपणानं विचार करू शकतो, पण काय करू रे, मी याची परीक्षा घेऊ शकत नाही. याच्या बाबतीत असं का गुरुजी? तुम्ही मला दुसरीत बसवलं, माझी दुसरीची आणि तिसरीची परीक्षा घेऊन मला चौथीत बसवलं. माझी चौथीची परीक्षा घेतली, तशी याची 5वीची 6वीची 7वीची परीक्षा घ्या. पप्पा पास झाल्यावर आम्ही दोघं रत्नागिरीला जाऊ. अरे, एकाला एक नियम आणि दुसऱ्याला दुसरा नियम, असं मी माझ्या शिक्षकी पेशात कधीच वागलो नाही. तुझ्या दादाने तुझं नाव नोंदवलं होतं, रीतसर फी सुद्धा भरली होती. शाळेत याची नोंदच नसेल आणि मी याची परीक्षा घेतली तर जगात त्या परीक्षेला काय किंमत आहे? अरे, सर्टिफिकेट हे शाळेचं असतं, व्यवहारात त्याला किंमत असते. माझ्या सहीला कोण विचारताय? पण याच्या घरची स्थिती फार वाईट आहे गुरुजी. अरे, त्याची मलाही कल्पना आहे, पण मी तरी काय करू? का? तुम्हा मुलांसमोर बोलणं योग्य नव्हे, पण आता तुम्ही विचार करायला लागला, समंजस झाला. अरे, इथे 7वी नंतर शाळा नाही, म्हणून पुढच्या शिक्षणासाठी मुलाला रत्नागिरीला पाठवलं. माधुकरी मागून मुलानं शिक्षण घ्यावं हे मनाला पटेना, पण त्याच्या शिक्षणाच्या खर्चानं आत्ताच कंबरड मोडायची पाळी आली. उदस्त सुशीचं लग्न केलं, मानपान हुंडा याच्यासाठी 500 रुपये कर्ज काढलं सावकाराचं. ते कर्ज पुढच्या 10 वर्षात तरी मला फेडता येणार आहे की नाही शंका आहे. आम्हा मध्यम वर्गाची परिस्थिती फार वाईट असते. तोंड वेंगारता येत नाही आणि भीकही मागता येत नाही. पोट गस्तीपायी चिंध्या झालेल्या आबरूची लक्तर लपवीत आला दिवस पार पाडायचा. आता हेच बघ ना, गेली 2 वर्ष मी हाच कोट वापरतोय. पांडू, तुझी हुशारी अशी वाया जाऊ नये असं मलाही वाटतं, पण काय करू? माझी परिस्थिती असती ना तर मीच भरले असते पैसे. अरे, तुझी स्कॉलरशिप फक्त 1.5% रुकली, नाहीतर हा प्रश्नच आला नसता. नाही माई, हा अन्याय आहे. मला हताशा वाटू लागले की मला स्कॉलरशिप उगीचच मिळाली. मी कुणाचा तरी आनंद हिरावून घेतलाय. अरे, पण तू तुझ्या कर्तृत्वानं परिश्रमानं मिळवली स्कॉलरशिप. हो, पण ही परीक्षा पद्धतीच चूक आहे ना. चूक कशी? हे बघ माई, एक ज्याला रोज पोटभर खायला मिळत नाही आणि दुसरा ज्याला रोज हवं ते पोटभर खायला मिळतं, अशा दोघांची कुस्ती लावली तर अशक्त मुलगा पडणारच. बरोबर. अरे बघ, तू काय नवीन तत्वज्ञान सांगितलंस? तत्वज्ञान नवीन नाही माई, माझी जाणीव नवीन आहे. आता हे बघ माई, एक हातीपायी धड असलेला
आणि एक पांगळा. हे दोघं धावायला लागले तर पांगळा मागे राहणारच. अरे पण पांगळ्याने धावावंच का? सुमा, पण पांगळेपणा हा त्याचा दोष आहे का? दोष नाही रे, पण ते त्याचं नशीब, दैव. दैव म्हणून कसं चालेल माई? दैव दैव म्हणत राहिलं तर पराक्रमाला, कर्तृत्वाला अर्थच राहणार नाही. अरे मग तेच तर सांगते मी मगापासून. तू तुझ्या कर्तृत्वानं, पराक्रमानं रात्रंदिवस ध्यास घेऊन अभ्यास केलास, स्कॉलरशिप मिळवलीस. याबद्दल तुला वाईट का वाटतंय? अभिमान वाटायला पाहिजे. माई, तू घराबाहेरचं जग बघत नाहीस. आणि मला त्याची जरूर पण वाटत नाही. तुझी दृष्टी विशाल कर माई. तुझी दृष्टी विशाल झाली ना तेवढी पुरे. ए माई, माझी पण थोडीशी दृष्टी विशाल झालीये. मला माझा संसार आहे, त्यातली कर्तव्य आहेत. माझी कर्तव्य मी जर केली नाही तर तुम्ही सगळेजण उपाशी राहाल. माई, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, हे रामदास नाही तुकारामांचं. त्याचं पालन का नाही करीत तू? का रंजले गांजले दिसतच नाही तुला? दिसतात, ऐकू पण येतात. आणि त्यावेळी त्यांना घरातली अर्धी चतकोर भाकरी मी घालते. देवळात जाताना कुणी आंधळा पांगळा दिसला तर त्याला मुठभर धान्य सुद्धा देते. ते चांगलं करतेस तू, पण तेवढ्यानं भागेल का? त्यांचे अश्रू नको का पुसायला? ते तू पूस. ही स्कॉलरशिप मिळाल्यापासून पढीक मूर्ख झालायस तू. एकसारखी चिरपट पंजरी करत असतोस. डोकं भणाडून सोडलंय माझं. अगं माई, हा माझा उद्देश नव्हता. मी मार्ग शोधतोय. शोध, आणि सापडला म्हणजे मग सांग मला, आणि मग वाग तू हवा तसा. आज हे याचे 8 दिवसांनी, त्याआधी मला स्वयंपाक उरकला पाहिजे. सुमे, हे सगळं आत आण बरं. ए गोट्या, आत आणते. आणतो. काय मधू, काम संपलं नाही वाटतं? बोलू नकोस माझ्याशी. अरे मित्र ना तुझा मी. मित्र? कोण मित्र? मी गोट्या, तुझा मित्र. तू माझा मित्र नाहीस. संकटात अडलेल्यांना मदत करतो तो मित्र, खड्ड्यात पडलेल्यांना हात देतो तो मित्र, आणि चिखलात फसलेल्यांना तसाच राहू देतो तो मित्र नाही. अरे पण तू कोणा चिखलात रुतलेला आहेस? असं? अरे मी जन्मभर म्हशीचं शेणमूतच काढावं, गोऱ्याच थापाव्या. मी अजिबात जगात पुढे येऊच नाहीये असंच तुला वाटतं? चल, काहीतरीच काय बडबडतोयस बावट. हो हो, आहे मी बावट. पण म्हणून काय मी जन्मभर बावटच राहावं, अडाणीच राहावं, कधी शहाणं होऊच नाहीये? अरे असं कोण म्हणतं? सारेच म्हणतात, सारं जग म्हणतं. आजीही तसंच म्हणते, आणि तुलाही तसंच वाटतं. मला तसं कसं वाटेल? होय, म्हणून तर तू मला शिकवत नाहीस, माझा अभ्यास घेत नाहीस, माझे हिशोब घेत नाहीस, आणि मला पाढे सुद्धा शिकवत नाहीस. अरे अरे ऐकून तर घे. मला काही एक ऐकायचं नाहीये तुझं. इथून तिथून तुम्ही सगळे सारखेच. अरे तुमच्यापेक्षा माझ्या म्हशी बऱ्या, त्यांच्यातच जाऊन राहीन मी, एक जनावर बनून. अशी डोक्यात राग घालू नकोस. नको, माझ्या डोक्यात धडेपाडे नको. राखे तीच बरी. अरे पण तुला शिकवायला चालू आहे मी इथे. थट्टा करू नको. तुझी शपथ, माझी शपथ. खरं? अगदी खरं. तू मला शिकवणार? हो, मी तुला शिकवणार. मग तू माझा गुरु. एक गोट्या, तू केसकर मास्तरांपुढे कसा नारळ फोडला ना, तसा मी तुझ्या पुढे फोडू? नको, त्यापेक्षा हात पाय धुवून ये तुझे. बर. बे
एक बे, बे एक बे, बे दुणे चार, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे त्रिक सहा, बे चोक आठ, बे चोक आठ, बे पंचे दहा. बे पंचे दहा. आता म्हण. हा म्हणतो ना. हा हा एकदा एकदा एकदा. बर. बे एक बे, बे एक बे, बे दुणे चार, बे दुणे चार. मी उभा राहून म्हणू का? म्हणजे मला पाठ होईल लवकर. चालेल. बे एक बे, बे एक बे, बे दुणे चार, बे दुणे चार, बे त्रिक सहा. बे त्रिक सहा. थांबलास का? तो थांबला, तो संपला. मग मी धावू का? चालेल. बे एक बे, बे एक बे, बे दुणे चार, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे त्रिक सहा, बे चोक आठ, बे चोक आठ, बे पंचे दहा. बे पंचे दहा. आता म्हण. म्हणतो ना. काय म्हणू? बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे बे बे. आता बेबे काय करतोस बकरी सारखा? बे 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 दुणे चार, बे दुणे बे, बे दुणे बे, बे दुणे बे, बे दुणे म्हैस, म्हैस दुणे चारा, म्हैस दुणे चारा, चारा दुणे म्हैस, चारा दुणे म्हैस, म्हैस दुणे चारा, चारा दुणे म्हैस. माई, दादा आले. काय होत्या? अरे कसला विचार चाललाय? त्याच्या चिंतनात व्यत्यय आणू नका. का ग? त्याची समाधी भंग झाली तर तुम्हाला पाप लागेल. सुमा, त्याला चिडवू नकोस ना. गोट्या आता मोठा झालाय. बावळे, काय झालं की लहान चेहरा करून बसतो. चिडवू नकोस. ह्या रविवारी वकील साहेबांनी त्याला मेजवानीला बोलावलंय. एकट्याला? नाही ग, बोलवलंय आपल्याला सगळ्यांना. मग ठीक आहे, पण या शुंभाला आहे का काही त्याचा आनंद? मेजवानी कशासाठी? अरे कशासाठी म्हणजे काय? तुझ्या यशाचं कौतुक वाटतं म्हणून. आणि मला अपयश आलं असतं तर? मग मेजवानी दिलीच नसती. सुमे, तू गप्पा बस बघू. अपयश कसं येईल रे? उगीच आपली उचलली जीभ लावली टाळ्याला. काहीतरी बोलत असतो सर. पण माई, मला यश मिळालं नसतं तर तू मला शिक्षा केली असतीस. त्यात काय? माईने रागवलं की दादांजवळ जाऊन माईची तक्रार करायची. मग दादा चांगलंच रागवतात माईला. सुमे, सांगा ना दादा, मला शिक्षा केली असती? नाही बा, पण असं का वाटतंय तुला? मला वाईट वाटलं असतं, हो की नाही हो दादा? मी याच्याकडून एवढा अभ्यास करून घेतला, पाठांतर करून घेतलं, तरी पण हा नापास झाला असता तर बाहेर तोंड दाखवायला मला जागा पण राहिली नसती. सांगा ना दादा. अरे शिक्षा करायला अपयश म्हणजे अपराध काय आहे? तू मन लावून अभ्यास केलास, यश मिळणं न मिळणं हे आपल्या हाती नसतं. आणि तू तर यशस्वी झालायस. हो ना, मग कशाला घाबरतोयस? मला स्कॉलरशिप मिळाली नसती तर तुम्ही मला पुढे शिकू दिलं असतं? अरे स्कॉलरशिपचा आणि तुझ्या शिक्षणाचा संबंधच काय? शिकावं लागणारच आहे तुला. स्कॉलरशिप ही केवळ तुझ्या हुशारीची एक पावती आहे बस. म्हणजे स्कॉलरशिपची किंमत तुम्ही पैशात करत नाही, होय ना? हो, पण का? म्हणजे स्कॉलरशिप शिवाय माझं शिक्षण होऊ शकतं, होय ना? अर्थातच. मग मी आलोच. अरे गोट्या, कुठे निघालास? ते मी आल्यावर सांगेन. कुठे गेला? गेले काही दिवस त्याचं काय चाललंय काही कळतच नाही. आता त्याच्या डोक्यात आणखीन काय आलंय कुणास ठाऊक.
बरं, स्वयंपाक झालाय ना? हो, मला वकील साहेबांकडे जायचं. वाढते ना, या. ए माई, काय ग? मला तू जेवायला बोलवू नकोस. मी चिवडा खाती आहे. तुझा खिला मारता येत नाही, मग तुम्हाला बसलंच किती जल्ला तुझा खिला मारण्याचा. पैसा रडतोयस काय? आता तू रडायचं नाहीस. आता तू शाळेत जाणार, इंग्रजी शाळेत. नाही रे, ते आता शक्य नाही. शक्य आहे. तू माझी स्कॉलरशिप घ्यायचीस, त्यातून तुझ्या शाळेचा, पुस्तकांचा, कपड्यांचा सगळा खर्च भागवायचा. आणि तू दादा माझी फी भरतील. आपण दोघं एकत्र अभ्यास करायचा. आता नाही रे, ते आता शक्य नाही. शक्य नाही का? आता मला ते दुकान चालवायला लागलं. वडील चालवतील? नाही, त्यांचा हात मोडला. मला बैलांनी खूप तुडवलं. केव्हा? कुठे? इथेच बसले होते ते. 4 दिवसापूर्वी 2 बैलांची टक्कर झाली आणि माझ्या वडिलांना खूप तुडवलं. आता मला ते दुकान चालवायला लागणार. माझी शाळा बंद, कायमची बंद. शाळा बंद झाली म्हणून रडतोयस? रडू नको रे, रडू नको. शाळा बंद झाली म्हणून नाही रे रडत. मला 4 दिवसात 2 पैसे कमी झाले नाही. माझ्या घरी सर्व उपाशी आहे. माझी आई, माझे बाबा, माझी धाकटी भावंड. मी त्यांचं कसं पोट भरू? काय करू मी आता? तू काय रडतो? तू रडू नकोस. तू रडू नकोस. रडू नकोस. सुमे, गोट्या, चला बघू जेवायला. पानं वाढले. आले का माई? गोट्या कुठे आहे? मला नाही जेवायचं. आता तुझं काय पिनसलं? काय नाही. येऊन जाऊन सगळा राग काय तो अन्नावर काढायचा. चल बघू जेवायला. माई, मला थोडा वेळ ठरवू दे ग. अरे पण काय झालं ते तरी सांग. हं? काय नाही मग उगीचच रडतोयस? माई, स्वतःचा पराजय स्वतःच्या तोंडाला बोलणं सोपं नसतं. झालं तुझं तत्वज्ञान सुरू. अरे सांगितल्याशिवाय मला कळणार आहे का? माणूस काही ठरवतो, काही करावं म्हणतो, पण परिस्थिती त्याला अशक्य करून टाकते. प्रयत्न व्यर्थ जातात. कंटाळा आला बाबा तुझ्या तत्वज्ञानाने. जरा मला समजेल अशा भाषेत बोल. आता राहिलंच काय बोलण्यासारखं? अरे का माझा असा छळ मांडलायस बाबा तू? आई, तुझा गैरसमज होतोय.
मी तुझा छळ कसा करीन ग? हा छळच चालला नाहीचा, दिवसेंदिवस वाढत चाललाय याचा शिष्टपणा. तू आणखी तेल ओतू नकोस ग. अरे अन्नाचा असा अपमान करू नये. चल बघू जेवायला. पण बाई मला खरंच भूक नाहीये. इतका हट्टीपणा बरा नव्हे. हा हट्टीपणा नाहीये बाई, प्रायश्चित्त घेतोय. माझ्या साधनेच्या आड येऊ नकोस. मला माझ्या मार्गाने जाऊ दे. माझी आज्ञा मोडणार आहेस तू? नाही ग. मग उठ बघू. चल जेवायला. येतो, तुझी आज्ञा म्हणून येतो. तुझी आज्ञा पाळली. मी एक घास खाल्ला ना